नमस्कार, मी कृष्णा तायडे. मित्रांनो, एक विचार होता, तुम्हाला मांडायचा होता. त्यावरती मी थोडं लिहिलेलं आहे. तर मला असं वाटलं मी ते तुमच्याशी शेअर केलं पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. मित्र, माणसाने अभिमान बाळगण्यापेक्षा स्वाभिमान बाळगायला हवा. कारण अभिमान माणसाला कधीकधी चुका करण्यास भाग पाडतो, परंतु स्वाभिमान हा माणसाला चुका करण्यापासून रोखतो. जो व्यक्ती स्वाभिमानी असतो त्याला त्याच्या व्यक्तिमत्वाची व त्याच्या इज्जतची काळजी असते. तो तिला ठेस लागू नये म्हणून वाईट कृत्य करण्यापासून नेहमी वाचत असतो. माणसाला अभिमानसुद्धा पाहिजे, पण स्वतः स्वाभिमानी असल्याचा. व आपल्या देशाप्रती एक कथा आहे मित्रांनो. एक गधा असतो व तो आपल्याला स्वतःला सिंह समजत असतो. त्याची वागणूक मात्र गाढवासारखी असते, परंतु स्वतःला सिंह समजत असल्यामुळे एका नम्र आणि स्वाभिमानी वाघाशी त्याचा एका दिवशी पंगा पडतो आणि तो त्याला त्रास देतो. मग वाघ त्याला मारून टाकतो. म्हणजे म्हणायचे असे आहे की माणसात स्वाभिमान व अभिमान दोन्ही गुणांची जोडी आहे, परंतु त्याच्यावर संस्कार होतात तसा तो बनतो. ही झाली एक सामान्य बुद्धिमत्ता, बरोबर. परंतु देवाने मेंदू दिला आहे व फक्त मानवजातीलाच विचार करण्याची क्षमता दिली आहे. त्यामागचे कारण आहे की माणसाला चांगले काय आणि वाईट काय याच्यामधली बाजू काढायला पाहिजे व त्याने चांगल्या गोष्टींची शिदोरी बांधली पाहिजे, जे त्याला भविष्यामध्ये कामा येईल. तो त्याचे एक चांगले व्यक्तिमत्व बनवेल. उदाहरणार्थ मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज. अशा व्यक्तिमत्वावर स्वाभिमान आणि अभिमान दोन्ही गोष्टी उजळून दिसतात. कारण त्यांचे संस्कार आणि त्यांचे कर्तव्य त्यांना कौतुकास्पद बनवते व त्यांचे नुसतं नाव जरी ऐकलं तर माणसामध्ये अभिमान जागा. त्यांचे जे कर्म आहे मित्रांनो ते त्यांना मोठं बनवतात. आणि त्याच विपरीत जर आपण पाहिले तर अफजल खान याचे कर्म कसे होते. हा अभिमानी होता पण स्वाभिमानी नाही. मग अभिमान जेव्हा चूर झाला, आजपर्यंत त्याचं नाव जरी घेतलं तर तोंडातून चांगले शब्द बाहेर पडणार.